श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मी मस्त आहे. तर मी आज एक विषय घेऊन आले आहे. एक सेवा घेऊन आले. विषय म्हणजे काय? एक सेवा घेऊन आले. मी काय सेवाच घेऊन येऊ शकते. तर आपण आपल्या रोजच्या म्हणजे जे स्वामी भक्त आहेत, म्हणजे जे स्वामींच्या केंद्रात जातात, त्यांना माहिती आहे आपल्या रोजच्या नित्यसेवेत हे जे मी काय उपाय सांगते, जी ही सेवा ती सेवा, ते त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेच. तर आपल्या आजूबाजूला आपल्या भोवताली खूप म्हणजे नकारात्मक शक्ती असते. नकारात्मक शक्ती कशी? तर आपल्या आपल्या माइंडमध्ये, आपल्या डोक्यामध्ये आपल्याला एक सगळं निगेटिव्ह सगळ्या येत असतात. काहीही तुम्ही करायला गेला, हे होईल का? होईलच हे तुम्हाला गॅरंटीड वाटत नाही. तुम्ही काय करता, त्याच्यापासून पहिला नुकसान काय होईल ह्याचा आपण विचार करत असतो. ते त्याचप्रमाणे तुम्ही कोणतीही एखादी सेवा करायला गेला, सेवा ही सेवा करूया आपण, परंतु कसं असते, महाराजांची ही इच्छा लागतेच. महाराजांची इच्छा असेल तरच ते तुमच्याकडून सेवा करून घेऊ शकतात. आणि त्याप्रमाणेच कसं होतं, नकारात्मक शक्ती ही सुद्धा, जरी तुमची खूप इच्छा झाली, तुम्ही कितीही अडचणीत असाल आणि तुम्हाला ही आता सेवा करूया, ह्या माझे जे अडचणी आहेत ह्यापासून आपल्याला दूर, आपल्याला म्हणजे ही आपल्या अडचणी नष्ट होऊन देत असे आपल्याला वाटत असते आणि आपण ही सेवा करूया असं आपल्याला वाटत असतं. परंतु त्यावेळेला आपल्या हातून सेवा होत नाही. का? तर जी ही नकारात्मक शक्ती असते ती आपल्याला करून देत नाही. हे ज्यांना पटेल त्यांना पटेल, पण ज्यांना विश्वास आहे स्वामींच्यावर त्यांना मात्र हे पटणार, हे मात्र नक्की आहे. असंच नसतं सगळ्यांनाच असं पॉझिटिव्ह थिंकिंग, असं सगळ्यांचंच पॉझिटिव्ह विचार नसतात. कुणाचे परिस्थितीनुसारही कोणी घाबरून असतं, काही असतं. घरात सारख्या किटकिटी होणे, सारखं काही ना काहीतरी वादविवाद काही ना काहीतरी असणार. भावाभावात असणार, सासू सुनात असणार, नवरा बायकोमध्ये असणार, म्हणजे सर्व घरामध्ये काही ना काही, सगळीकडून व्यवस्थित असलं तर एक आर्थिक प्रॉब्लेम तर असतो. सगळ्यांचे सगळे प्रश्न असतात, सगळ्यांचे सगळे प्रॉब्लेम असतात. यांचा हा प्रॉब्लेम, त्यांचा तो प्रॉब्लेम. आपण फक्त सेवा करत राहणे हे आपलं महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या सेवेने आपल्याला नाही फायदा झाला, परंतु तुमचा विश्वास असणे खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढ्या विश्वासानं कराल ना कोणतीही सेवा, तर तुम्हाला त्याचं फळ मिळत जाईल. तर आपल्याला कसं असतं, आपल्या घरात ज्यावेळेला निगेटिव्हिटी असते त्यावेळेला कसं असतं, घरात मोडकळ म्हणजे आपल्या घरात काहीतरी खराब येणे, कोणी आजारी पडणे, मुले चिडचिडपणा करणे, म्हणजे हे असे एक ना हजार असे अडचणी येत असतात आपल्याला. काही करावं म्हटलं तरी काही, तर तुमचं सगळं व्यवस्थित चालू असतं आणि त्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम म्हणून तुमची जे काम होणार असतं ते काम होत नाही. तर असं कोणाबरोबर, म्हणजे ज्यांना तुमच्या म्हणजे ज्यांच्यासोबत हे असं झालं आहे त्यांनी मला कमेंटद्वारे सांगा. तर मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या आजूबाजूला, आपल्या भोवताली हे निगेटिव्हिटी असते. आपल्या कर्मानुसार असू शकते, आपल्या जे मागील जन्माच्या, कोणाला पटेल न पटेल हे जे मी बोलते ते एकेकांनी त्याच्यावरती आक्षेपसुद्धा घेऊ, मागील जन्म होता का नव्हता का, परंतु आपले प्रारब्ध असतात ना, त्या प्रारब्धावरती सुद्धा हे आपला अवलंबून असतं. आपण आपल्या महाराजांच्या सेवेत येणं हे एक आपलं नशीब, म्हणजे आपलं भाग्यच आहे ते, की आपल्याला महाराजांच्या सेवेत यायला मिळालं. महाराज आपल्याकडून सेवा करून घेऊ लागले. तर असंच एक आपल्या रोजच्या पठणामध्ये आपल्याला कसं आहे, आपण ज्यावेळेला हे असतो, आपलं नित्यसेवेचं आपलं पुस्तक आहे, त्यामध्ये आहे आपल्याला, तुम्हाला यूट्यूबवरतीही मिळून जाईल, तुम्हाला गुगलवरतीही सर्च केला तर मिळून जाईल. तर हे काळ भैरव अष्टक हे कसं श्री महादेवांचं, म्हणजे शंकरांचं, महादेवांचं हे कालभैरव रूप आहे, त्याला हे समर्पित असतं कालभैरव अष्टक. तर कालभैरव अष्टक वाचल्याने आपल्यात जी नकारात्मक शक्ती असते त्याचा नष्ट होते आपल्यातील. हे आपण अमावस्याला जर तुम्ही 11 वेळेला वाचण्याचं, म्हणजे प्रत्येक अमावस्याला तुम्ही वाचायचा, तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचं अडचण संकट असू दे, अमावस्याचं सांगाल या,
अडचण संकट असेल किंवा असतं एकेकांच्या घरात असं, ज्यांना जाणवेल त्यांना कळेल, ते ज्यांना पटत नाही त्यांनी नाही व्हिडिओ बघितला तरी चालेल, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. आणि कसं आहे, अमावस्या आली की एकेकांच्या घरामध्ये प्रॉब्लेम चालू होत असतात. तर कसं असते, जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम आपल्याला म्हणजे त्यातून काही मार्ग निघत नाही असं ज्यावेळेला वाटत असतं, एकतर आपण देवाचा धावा करत असतो. ज्यावेळेला तुम्ही हे कसं आहे, कालभैरव हे न्यायाचं देवता आहे. आपल्याला जर न्याय मिळत नसेल, आता कोणी काही केलं असेल तर आता याबद्दल आपण त्यांना काय बोलू शकत नाही, पण आपल्याला यातून न्याय हवा आहे. तर हा न्याय आपल्याला मिळवण्यासाठी आपण काय करायचं, कालभैरव अष्टकाचं आपलं हे पठण ठेवायचं. रोज आपण कालभैरव अष्टक हे म्हणावे. सकाळी स्नान केल्यानंतर म्हणावे किंवा संध्याकाळी तुम्ही म्हटलासा तर चालते. आणि कसं आहे, अमावस्येच्या दिवशी तुम्ही 11 वेळेला कालभैरव अष्टक हे म्हणण्याचा नियम ठेवा. सायंकाळ झाली ना 7 नंतर तर तुम्ही कालभैरव अष्टक 11 वेळेला म्हणण्याचा नियम ठेवा. अमावस्याला हे जे तुम्ही तुम्ही नियम ठेवला, अमावस्याला 11 वेळेला म्हणायचं, तुमचे पूर्ण प्रश्न मार्गी लागतील. तुमच्या जवळची जी निगेटिव्हिटी असेल, तुमच्या घरात जी निगेटिव्हिटी संचार करत असेल त्याचाही नायनाट होईल, नष्ट होऊन जाईल ते. आणि तुम्हाला तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसुद्धा तुमच्या दूर होतील. तुम्हाला खूप म्हणजे कसं आहे, कालभैरव अष्टक हे इतकं प्रभावी स्तोत्र आहे, खूप 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 हे आहे. आणि आपण त्याचबरोबर आपण कसं शंकरांची आपल्याला सेवाही होऊ शकते. ते त्यांचंच रूप आहे ना कालभैरव अष्टक. आपण ज्या वेळेला ह्याच्या मंदिरात जाऊ, महादेव मंदिरात जाऊ, त्यावेळेला तुम्ही तिथे तर 1-10 कालभैरव अष्टक हे नक्की म्हणा. त्यातील पहिली ओवी तर म्हणा आणि तुमचे सगळे प्रश्न मार्गी मात्र लागणारच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. तर इतकंच मला तुम्हाला सांगायचं होतं की तुमच्यातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी, आपल्या माइंडमध्ये असलेली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी तर तुम्हाला हे कालभैरव अष्टक म्हणण्यास तुम्ही सुरुवात करा. रोज एकदा तरी म्हणा. आणि जर तुमचे खूप मोठे प्रॉब्लेम असेल तर अमावस्याला 11 वेळेला म्हणायचं प्रघात ठेवा. आणि याबरोबरच माझं बोलण्यात काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. तर इतक्यासाठीच हा व्हिडिओ घेऊन आले होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.